वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। मित्रांनो, 2025 ची शेवटची संकष्ट चतुर्थी या डिसेंबर महिन्यात कधी आहे तर ती आहे मित्रांनो 7 डिसेंबर 2025 रोजी आणि वार आहे रविवार, ज्याला मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी सुद्धा म्हणतात बर का। आणि या दिवशी चंद्रोदयाची वेळ साधारणपणे रात्री 7:55 किंवा त्या सुमारास असेल, परंतु अचूक चंद्रोदय वेळ तुमच्या ठिकाणानुसार थोडीशी बदलू शकते। आणि तरीही 7 डिसेंबर रोजी गणपती बाप्पाची पूजा करून चंद्रोदयानंतर उपवास सोडणे महत्वाचे आहे। आता संकष्ट चतुर्थीची जी तारीख आहे ती 7 डिसेंबर 2025 वार रविवार, मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील ही चतुर्थी। चंद्रोदयाची वेळ अंदाजे रात्री 7:55 म्हणजेच रात्री 7:55 मुंबई पुण्यासाठी थोडी वेगळी वेळ असू शकते। आता पूजा जर पाहायची म्हटलं तर या दिवशी गणपती बाप्पाची पूजा गणाधीश संकष्टी केली जाते। आणि महत्वाचं म्हणजे तुमच्या शहरानुसार पंचांगानुसार तुमची चंद्रोदयाची वेळ स्थानिक वेळेनुसार थोडासा फरक असू शकतो। तर मित्रांनो, या वर्षीची 2025 ची ही शेवटची संकष्ट चतुर्थी म्हणजेच काय तर मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला गणाधीश संकष्टी म्हणून ओळखलं जातं बर का। आणि या वर्षी ही मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी कधी केव्हा असा अनेकांमध्ये संभ्रम होता, परंतु आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तो दूर केलेला आहे। आणि मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थीला गणपतीच्या गणाधीश रूपाची पूजा केली तर जीवनामधील सर्व अडचणी संकट दूर होतात आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदते अशी मान्यता आहे। तर मित्रांनो, चतुर्थी तिथी महिन्यातून 2दा येते आणि पौर्णिमेनंतर येणाऱ्या चतुर्थीला संकष्ट चतुर्थी म्हणतात, तर अमावस्येनंतर येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात। संकष्ट चतुर्थीचे व्रत केल्याने भगवान गणपतीचा आशीर्वाद मिळतो आणि व्यक्तींच्या आयुष्यातील सर्व प्रकारचे दुःख, दारिद्र्य आणि कष्ट नाहीसे होतात अशी मान्यता आहे। पंचांगानुसार जर पाहायचं म्हटलं तर मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला गणाधीश संकष्टी साजरी केली जाते। यंदाची मार्गशीर्ष महिन्यातील संकष्ट चतुर्थी जी आहे ती नेमकी कधी आहे तर यावर थोडासा गोंधळ होता, तर तो दूर झालेला आहे। 7 डिसेंबर 2025 वार रविवार या दिवशी संकष्ट चतुर्थी आहे आणि हिचा जो टायमिंग आहे तो मी तुम्हाला सांगितलेला आहे। तर मित्रांनो, चंद्रोदयाची वेळ पण मी तुम्हाला सांगितलेली आहे। संकष्ट चतुर्थीचं महत्व जर पाहायचं म्हटलं तर या दिवशी भगवान गणपती बाप्पाची पूजा केल्याने घरामधली नकारात्मक जी ऊर्जा असते ती दूर होते आणि कुटुंबामध्ये सुख शांती टिकून राहते अशी श्रद्धा आहे की या दिवशी गणपती बाप्पा जीवनामधील सर्व अडथळे दूर करून भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात। गणाधीश संकष्टीचे हे व्रत सूर्योदयापासून सुरू होते आणि चंद्रदर्शन झाल्यावरती पूर्ण होते। चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहणं खूप महत्वाचं मानलं जातं। चंद्र पाहिल्यानंतरच हे व्रत संपतं व पूर्ण सुद्धा होतं। तर संकष्ट चतुर्थीच्या पूजेचा विधी सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे, स्वच्छ कपडे घालायचे आहेत। या दिवशी लाल रंगाचे वस्त्र परिधान करणे खूप शुभ मानलं जातं। गणपती बाप्पाला कुंकू लावा, हार, फुले, दुर्वा अर्पण करा। गणपतीला लाडू आणि मोदकाचा नैवेद्य दाखवा। त्यानंतर धूप दीप लावून देवाची पूजा करा। संध्याकाळच्या वेळी संकष्टी व्रताची कथा वाचा। रात्री चंद्र पाहिल्यानंतर उपवास सोडा। मित्रांनो, हा होता संकष्ट चतुर्थीचा महत्वाची माहिती आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि गणपती बाप्पाला नक्कीच नमन करून नक्कीच आशीर्वाद घ्या। धन्यवाद।